आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. सर्वांचे व्हिडिओ सुरू करा. आत्मा नमस्ते. नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेबाबत आपण जाणून घेण्यासाठी सर्वजण अगदी वेळेवर हजर आहात. आवर्जून आपल्या सेशनची वाट बघत होतात. त्याकरिता अगदी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी ही ऊर्जाच अशी आहे की आपल्याला ओढ लावते की आणखी नव्या प्रकारात आपण आपल्या या ऊर्जेसोबत, बघा मी शब्द काय वापरला तर, आपल्या या ऊर्जेसोबत कशा प्रकारे ओळख करून घ्यावी याकरिता. आणि आजचा विषय आपण घेतलेला आहे. काय विषय आजचा? कोण सांगणार? माईक सुरू करून सांगावं लागेल ना. यस, माईक बंद आहेत पण तुमचे. संघर्षातून सहजतेकडे मार्ग. यस, संघर्षामध्ये सुद्धा सहजतेने कसा आपण मार्ग काढू शकतो हे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्या आयुष्याच्या कुठल्या कुठल्या वळणावर आपल्याला कशी कशी मदत करते आणि आपल्या आयुष्याचे अनेक संघर्ष आपण सहजतेने पेलून आपण सहजतेने मार्ग त्यामधून कसा काढू शकतो हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. पण तरीही अनेक सन्माननीय सदस्य नवीन आहेत, तर अगोदर आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय इथूनच सेशनला सुरुवात करणार आहे. अगदी एक जण जरी नवीन असेल ना, यस सगळ्यांचं मी येत आहे. तर हो, तुम्ही सर्वजण नवीन आहात, तुमच्यासाठी अगदी सुरुवातीपासून सेशन घेणार आहे. तुमच्या सगळ्यांना मनापासून आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्याच आतील या ऊर्जेची आपल्याला पुन्हा नव्याने ओळख करून घ्यायची आहे. आपल्या आयुष्याच्या वेगळ्या वळणावर वेगळ्या संघर्षामध्ये आपण आपल्या या ऊर्जेचा कशा प्रकारे वापर करणार आहे हे आपण आजच्या सेशन मध्ये समजून घेणार आहे. आणि त्या अगोदर आपण बघणार आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. या रेकी या ऊर्जेसोबत आपण स्वतःची ओळख पुन्हा नव्याने एका नव्या शब्दांमध्ये एका नव्या ऊर्जेसह अगदी हे ब्रह्मांड जशा प्रकारे बुद्धी देईल ना त्या प्रकारे, ज्या प्रकारे आपल्याला संकेत देईल त्या प्रकारे आपण बघणार आहोत. मी युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करेल की आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकायचे असतील तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मोठ्या प्रेमाने कमेंट करा. तुम्हाला जर अगोदरच या सर्व लाईव्ह सेशन आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी बद्दल ऐकायचे असतील तर आपण मोठ्या प्रेमाने डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे ग्रुपची, आपण ग्रुप जॉईन करू शकता. चला तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ब्रह्मांड हे विशाल ब्रह्मांड, या ब्रह्मांडाचं आपणच एक अंश आहे. अहम ब्रह्मास्मी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या विश्वरूपी ब्रह्मांडाचं आपण एक सूक्ष्म स्वरूप आहे. आणि मग त्या विश्वस्वरूपाकडून आपण जे जे काही मागू ना ते आपल्याला मिळू शकते, कारण त्याच्याकडे तर आहे ते विश्व आहे आणि आपल्याकडे आपण तो सूक्ष्म आहे. मग सूक्ष्माने विश्वाकडून केवढंही घेतलं तरीही त्याकडचं काही कमी होणार नाही, हे लक्षात घेऊया. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी येतात. या घडामोडींमध्ये कशा प्रकारे या ब्रह्मांडाची ऊर्जा आपण वापरायची, म्हणजेच काय तर हे ब्रह्मांड पण आपणच, या ब्रह्मांडाची ऊर्जा पण आपलीच ऊर्जा. यस, काही लोक म्हणतात ना तुमचं काय तिथे काय कॉन्ट्रॅक्ट आहे का, तुमचं काय अमुक आहे का टमुक आहे का. अनेक जण म्हणतात तेथे काय आपला ठेका ठेवलेला आहे का. यस,
यस, कारण ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्यावर प्रेम करतात, ज्याप्रमाणे आपला हक्क त्यांच्यावर आहे, यस, त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड आपल्याला देण्यासाठी कायम तयार असतं. फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि आज आपण बघणार आहे ही घेण्याची पद्धत. कुठल्याही प्रसंगामध्ये केवढाही संघर्ष असू दे, त्यामधून सहजतेने मार्ग काढण्यासाठी कशा प्रकारे ऊर्जा घ्यावी, याचा उपयोग कसा करावा, हे आपण शिकणार आहे. आणि आता अनेक जणांनी ऐकलं आहे, खूप वेळचं ऊर्जा घ्यायची आहे ब्रह्मांडाकडून. पण मग काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. खरंच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीबद्दल माहिती नाही असं खरोखर कोण आहे? कोण आहे की मला जाणून घ्यायचंय मॅडम की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय नेमकं? असा हात करा ना ज्यांना खरोखर जाणून. ओके, ओके, ओके. बघा, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर हे संपूर्ण विश्व आहे. हे संपूर्ण विश्व आहे आणि या विश्वामध्ये येथे मी बसलेली आहे, तुम्ही तुमच्या गावाला बसलेला आहात, कोणी विदेशामधून आहात, कोणी साता समुद्रा पारचे लोक आहात. ओके, तर आपण प्रत्येक जण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी आहे ते विश्व, ते आकाश आणि तो श्वास आपण जो घेत आहे तो एकच आहे ना? यस, बघा ते पंचतत्व प्रत्येक ठिकाणी एकच आहे. ती हवा, ती पाणी, ती पृथ्वी, ते आकाश एकच आहे. ती अग्नी, यस, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विश्वामधल्या कुठल्याही खंडावर जा, त्या ठिकाणी असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. यस, असं आहे का की जीवन जगत असताना अमेरिकेतले लोक वेगळा श्वास घेतात आणि आपण वेगळा घेतो? नाही. माझ्या आतमध्ये जी ऊर्जा आहे तीच आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि तीच या विश्वातील प्रत्येक सजीवांमध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. मग हीच ऊर्जा याला आपण कोणी प्राणवायू म्हणतं, कोणी प्राणशक्ती म्हणतं, कोणी याला प्रकाश म्हणतं, कोणी याला जीवन म्हणतं, कोणी याला ऊर्जा म्हणते. मग हीच ऊर्जा, ज्या ऊर्जेच्या असण्याने, तीच ही जैविक ऊर्जा जी माझ्या आणि तुमच्या शरीराच्या आतमध्ये आहे आणि ती असण्याने आज आपलं अस्तित्व आहे. ज्या क्षणाला त्या ऊर्जा आपल्या शरीरामध्ये नाही, त्या क्षणाला आपल्या शरीराला आपलं नाव दिलं जात नाही, तर त्या शरीराला बॉडी म्हटलं जातं. आणि त्याला ठेवण्याची नाही या पृथ्वी तलावर, तर पृथ्वी तलावरून घेऊन जाण्याची, त्याला नष्ट करण्याची तयारी केली जाते त्याच क्षणाला. म्हणजेच काय, तर तुमच्या माझ्या आतमध्ये सडसडत असलेला हा प्राणा, ही प्राणशक्ती आणि आपल्या जिवंत असण्याचं हे लक्षण, आपल्याला जिवंत ठेवणारी ही ऊर्जा. या ऊर्जेचं काम आपण काय करतो आहे, उपयोग काय करतो आहे, तर या ऊर्जेचा वापर आपण करतो आहे आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी, आपल्याला आपल्या ऊर्जेसोबत एकरूप होण्यासाठी, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टीवर मात करण्यासाठी, काम करण्यासाठी. यस, आज सुद्धा या ऊर्जेचा वापर आपण फक्त जिवंत राहण्यासाठीच नाही करत आहे, तर कधी आपल्या एखादी विश पूर्ण करण्यासाठी, कधी आपल्या आयुष्यामध्ये एखादं नवं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी, आपल्या दैनंदिन कामासाठी आपण आपली ऊर्जा वापरत असतो ना? यस, जेवण बनवण्यासाठी, जेवण करण्यासाठी, पचवण्यासाठी आपण या ऊर्जेचा वापर करतो आहे. मला माझं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी वापर करतोच आहे. मी म्हणजे आपण सर्व, आपण या ऊर्जेचा वापर करूनच
फॉलो फक्त. मग आपण आता इथे काय शिकणार आहे? येथे आपण शिकणार आहे या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेचा वापर आज आपण करतो त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणामध्ये कसा करावा, हे करण्याचं टेक्निक समजून घेणे म्हणजेच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत एकरूप होणे. एकरूप होणे या शब्दाचा अर्थ असा आहे की आज आपण ज्या प्रमाणात वापरतो आहे यापेक्षा मोठ्या प्रमाणात या ऊर्जेचा वापर आपण करून घेणे. अनेक साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुझं आहे तुझं पासे पर तू जागा भुललासे. आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की देव तुझ्यातच आहे, माणसातला माणूस शोधा. म्हणजेच काय तर हे ब्रह्मांड जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, अग्नी, वायू, पृथ्वी, जल, आकाश, हे सर्व तत्व जे ब्रह्मांडामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, याच तत्वांनी तुमचं माझं शरीर तयार झालेलं आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये विश्वरूपी आहे आणि माझ्याकडे सूक्ष्म आहे. म्हणजेच काय तर माझ्याकडे असणारा ती ऊर्जा कमी आहे आणि मी त्याचा वापर छोट्या प्रमाणात करतो आहे. पण मग हे ब्रह्मांड मला ती ऊर्जा देतच आहे. विना ऊर्जेचं कोणीच नाही आहे. ऊर्जा नाही म्हणजे आपण नाही. मग आता आपल्याला करायचं आहे की या ब्रह्मांड ऊर्जा रेखेसोबत जोडून आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा घ्यायची आणि ज्या प्रकारे आपण आरोग्य दुरुस्त करण्यासाठी, आरोग्य संपन्न राहण्यासाठी आज या ऊर्जेचा वापर करत आहे त्यापेक्षा अधिक जास्त उपयोग आपण करूया. जर का आपण पूर्ण आपल्या ऊर्जेचा वापर केला असता तर आज रोजी आता ही जे सेशन आहे की संघर्षामध्ये कशा प्रकारे ऊर्जा मदत करणार तर हे घेण्याची आपल्याला गरजच आली नसती. जर आपण सगळ्यांनी, आपण म्हणजे विश्वामधील सर्व लोकांनी या ऊर्जेचा पुरेपूर वापर केला असता तर आपल्या या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये कोणीच दुःखी नसतं. कारण बघा आपल्याला दुःख भोगण्यासाठी थोडी ना पाठवलं आहे. शरीराची वेदना, शरीराच्या विकारांसाठी थोडी ना आपली निवड आहे. तर आपल्याला हे शरीर कशासाठी मिळालेलं आहे? हे शरीर आपल्याला सुख भोगण्यासाठी आणि आपल्या सोलचा विकास करण्यासाठी राहायला हे घर मिळालेलं आहे. मग हे घर तंदुरुस्तच दिलं आहे आपल्याला जन्मताच. मग अनेक विकार आपल्यासोबत का जुडलेले आहेत तर अनेक विकार जुडण्याचं कारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर केला नाही. हे नवं टेक्निक आपल्याला शिकायचं आहे आणि ऊर्जेचा वापर केल्यामुळे काय होते तर आपलं कठीण एखादं काम असेल ते सोपे होते. ज्याप्रमाणे आता नव्या टेक्निकचा वापर केल्यामुळे नवीन वाहनं आले आहेत, अधिक सुखमयी आणि लवकरात लवकर प्रवास करून देतात. सेम त्याच प्रकारे आपला या ऊर्जेसोबतचा प्रवास खूप छान, अधिक लवकरात लवकर आणि सहजतेने होणार आहे. बस एवढंच होणार आहे ब्रह्मांड ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर. आणि ब्रह्मांड ऊर्जा रेखी म्हणजेच एवढं सोपी गोष्ट आहे. काय तर सोप्यात सोपी गोष्ट, माझ्याच आतमध्ये असलेला ऊर्जेचा मी मोठ्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे वापर करावा, हे नव्या टेक्निक सह कसा वापर करावा हे शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे. मग ही ऊर्जा आली कुठून तर अगदी आपल्या अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख लिहिलेला आहे. अथर्व वेदामध्ये ऊर्जेबद्दल माहिती आहे. हो, आपल्या महात्म्यांनी वेगवेगळ्या प्रकारामध्ये वापर केला. हो का, त्यांचे असतं का ते मुद्दाहून आपलं नाव देत असेल. या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर कसा करायचा हे शिकण्याचं तंत्र किंवा पद्धती म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत एकरूप होणे. मग बघा आजचा विषय काय आहे तर संघर्ष. मग संघर्ष कसा असतो ते आपण आज बघणार आहे. प्लीज असं मध्ये अनम्यूट करू नका, थोडी लिंक तुटून जाते. अगदी काही आपण नोट्स वगैरे घेऊन सेशन घेत नसतो, सर्वांना माहिती आहे. तर थोडं तुमचे माईक थोडेसे बंद ठेवा. ओके.
बघा, आपल्या आतमध्येच ही ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचा उल्लेख अथर्व वेदापासून आहे. नक्कीच आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी ऊर्जेचा वापर केला आहे, कदाचित वेगळ्या पद्धतीने केला असेल किंवा ऊर्जेला वेगळं नाव दिलं असेल, टेक्निक वेगळी वापरली असेल, परंतु ऊर्जा मात्र एकच आहे. ऊर्जा मात्र एकच आहे. हीच ती ऊर्जा, ज्या ऊर्जेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकांनी स्वतःच्या आरोग्यामध्ये, स्वतःच्या मानसिकतेमध्ये, स्वतःच्या आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती करून घेतलेली आहे. आपले अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणूनच त्याच विश्वासाने या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर आपण आपल्या संघर्षामध्ये कशा प्रकारे सहजतेने मार्ग काढू शकतो हे आपण आज शिकणार आहे. तर मला थोडस एक प्रश्न विचारायचा आहे सर्वांना, की माईक तर मी सुरू करून देणार आहे सगळ्यांचेच, की या संघर्षामधून सहजतेने मार्ग काढायचा हे जरी सेशन असेल तरीही मला सांगा की नेमका संघर्ष कोठे कोठे होतो, म्हणजे मग मी त्या प्रकारे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. ओके, संघर्ष म्हणजे काय आणि खरोखर संघर्ष कोठे कोठे होतो? प्लीज आपला माईक सुरू करायचा आणि आवर्जून स्वतःच बंद करायचा. हा, तर तुम्ही आता तुमचा माईक ओपन करू शकता. संघर्ष कोठे कोठे होतो आणि कसा असतो, म्हणजे बोला बोला. मेन म्हणजे आपला मानसिक संघर्ष सगळ्यात मोठा असतो. स्वतःसोबतच आपलं रोजच्या याच्यावर जास्तीत जास्त संघर्ष होत असतो. बरोबर. जसं की जसं की आपण ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्याच्यावरही घेऊन सतत बसलेलो असतो, जे आपला अर्ध म्हणतात ना एनर्जी आपली तिथेच जात असते. जसं आपला मानसिक त्रास होत असतो, रोजचे जे प्रॉब्लेम्स असतात जे नाहीच आहेत ते मुळातच आपल्या त्या मानसिक संघर्षांमुळे जास्त वाढत असतात. बरोबर बरोबर. ओके, आणखी कोण सांगेल? बोला बोला. बोला कल्पनाताई. आयुष्यामध्ये प्रत्येक पावला पावलावर संघर्ष असतो. तो आपण कसा घ्यायचा तो आपल्यावर डिपेंड असतो. आपण जर तो कणखरपणे त्याला सामोरं गेलो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलो तर तो आपल्याला संघर्ष वाटत नाही. पण तरी काही संघर्ष आयुष्यामध्ये असे असतात की ते खूप मोठे असतात. तिथे खूप स्ट्रगल करावा लागतो आपल्याला तो सोडवण्याकरिता. म्हणजे कुटुंबातील कौटुंबिक संघर्ष असो, आर्थिक संघर्ष असो, नात्यांमधले असे बरेच संघर्ष असतात आपल्या आयुष्यामध्ये. तर ते संघर्ष सोडवताना खूप मनाची उलाढाल होते बरोबर आणि ते संघर्ष कसे सोडवायचे हे टेक्निक आपल्याला जमत नाही. पण आता या रेकीमुळे मध्ये आल्यामुळे हे टेक्निक म्हणजे चांगल्या प्रकारे अवगत झालं. त्याच्यामुळे आता काही तो प्रश्न नाही, पण नवीन जे स्टुडंट आहेत त्यांना माहिती नाही ना या गोष्टी. येस त्याच्यामुळे त्या जास्त चांगल्या बोलतील, म्हणजे त्यांचे प्रश्न त्या चांगल्या मांडू शकतील. येस. पण त्यांनी कल्पनाताईंनी मांडलाय की असाही संघर्ष असतो की मोठा नातेसंबंधाचा संघर्ष येतो, कधी कधी भावनिक येतो, हो ना, कधी त्यालाच भावनिक मानसिक म्हणूया. सेम प्रज्ञा जे बोलल्या तेच उत्तर एकच येतं की कुठेतरी भावना आणि मन, हो ना, त्याचा तो संघर्ष असतो. ओके, Yes. आणखी संघर्ष कुठल्या बाबतीमध्ये होतो माणसाचा? शब्द जास्त मोठा वापरला गेला का संघर्ष असा? पण तोच योग्य आहे. ओके. म्हणजेच आपल्या ग्रुपमधील कोणाला संघर्ष करावाच लागत नाहीये कुठे, हे सगळ्यात महत्वाचं. त्याशिवाय नाही तर प्रत्येकाचा प्रश्न आला असता. नाही मॅम. या संघर्षातूनच मॅडम शारीरिक प्रश्न उद्भवतात. हा शारीरिक मॅम आजार उद्भवतात या संघर्षामधूनच. यस. ओके, शारीरिक संघर्ष असतो अनेकदा.
हो ना? मॅम, हम्म. आपण रोजचं आयुष्य जगत असतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे कोणती पण ज्या अडचणी येत राहतात त्यालाच आपण संघर्ष म्हणत असतो. बरोबर. म्हणजेच शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, या सगळ्या गोष्टीमधून जाताना आपल्याला जो त्रास होतो त्याला आपण संघर्ष म्हणतो. बरोबर. येस. आणि या संघर्षाला प्रत्येकालाच तोंड द्यावं लागतं, सोपी म्हटलं तर. ओके, राईट. खरंच आहे. तर संघर्ष म्हटला म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, बाकी आर्थिकतेचा, सामाजिकतेचा, आध्यात्मिक स्पर्धेमध्ये संघर्ष. टिकण्याचा, प्रत्येक गोष्टीचा आहे. आज आपण एका संघर्षावर गोष्ट करणार आहे, कारण आपण जर विषय घेतला तर खूप मोठा विषय होणार आणि संघर्ष हा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. त्यावर जर बोलायला म्हटलं ना तर आपल्याला अगदी प्रत्येक विषयाचा वेगळा टप्पा काढून त्या विषयाचा प्रत्येक पार्ट काढून भरपूर आपले सेशन होतील. पण आज आपण काय करणार आहे तर खरा एक जेथे आजची पिढी खूप खूप स्ट्रगल करत आहे ज्या गोष्टीसाठी, आजची पिढी आज ज्या संघर्षासाठी, खरा आजच्या पिढीचा जेथे संघर्ष सुरू आहे तो संघर्ष आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. आणि तो काय आहे माहिती आहे का? तर भावनिक संघर्ष, मानसिक संघर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये. एक मन एक गोष्ट म्हणते आहे आणि दुसरं म्हणते आहे. एखादी गोष्ट मनाला नको आहे, ती आठवणच नको आहे, तो विषयच डोक्याला नको आहे, पण तरीही संघर्ष हा आहे की तेच 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 या माइंड मध्ये फिरत राहते. असं कोणाकोणाचं आहे की जे नको आहे ना तेच तेच येत राहतं, तेच. यस, हे एवढंसं डोकं, जे एवढं मोठं शरीर, जे नको आहे ना तोच विचार करते. ज्या गोष्टीची आठवण यायला नाही पाहिजे ना, नेमकी नेमकी तीच येते. ज्या गोष्टी विसरायच्या आहेत ना, विसरायच्या आहेत, की आता मला हे ना विसरायचं आहे बरं काय, आयुष्यामधला हा प्रसंग, ही घटना मला पूर्णपणे विसरायची आहे. आणि मला माहिती आहे की पूर्ण एवढ्या 100 लोकांपैकी कोणालाच हे शक्य होत नाही की जे विसरायचं आहे ना ते विसरल्या जात नाही, आणि जे आठवण ठेवायचा ना अभ्यास, तो अभ्यास आठवण राहत नाही. बरोबर? यस. हा मेडिटेशन करताना, हा हॅलो मॅडम, हा मेडिटेशन करताना खूप संघर्ष करायला लागतो. हो, मेडिटेशन करताना यस. खूप संघर्ष करायला लागतो. नेमका गरज नसताना विचार येतातच येतातच येतातच, किती कमी करायचे, येतातच. हाच संघर्ष, तो संघर्ष सुरू आहे आपल्या भावनांचा, आपल्या विचारांचा. या संघर्षावर साठी ना म्हणजे किती किती जण येतात मॅडम, या विचारांवर ताबा येत नाही आहे. अतिविचार येतात, अतिविचार येतात, आणि काय होते माहितीये का, तेथे संघर्ष सुरू असतो. मला हे नको आहे आणि ते येते आहे, तेथे मी काय करू. अगदी विद्यार्थी दशे पासून या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण एवढं लक्षात घ्या, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुळल्यानंतर यावर मात करता येते. ओके, पहिलेच सेशन थोडस सॉफ्ट करून देते आणि मग पुढे जाते. म्हणजे कुठेतरी अनेक लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आल्या चिंता की हो यार, मला असं होते, मला असं होते. तर तुम्हाला पहिलेच सांगते, यस, अनेक सदस्य असे आहेत, मी सुद्धा, की मोठ्या प्रमाणामध्ये विचारांवर आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण ताबा मिळवलेला आहे. कशावर? तर या संघर्षावर. आणि याच अनुभवाच्या जोरावर तुम्हाला आज सांगते की हो, या संघर्षामधून रेकीने मार्ग सहजतेने काढता येतो. सहजतेने या रेकी मुळे आपण या संघर्षातून मार्ग काढता येतो. आणि पुढचा संघर्ष पण तुम्हाला सांगते. पुढचा एक संघर्ष असा असतो, अनेकदा मन एक गोष्ट करते, मनाला एक हवं आहे आणि शरीराला दुसरं हवं आहे. जसं की मनाला हवं आहे गोड खायचं, पण शरीराला शुगर झाली आहे तर गोड भेटत नाही, तेथे सुद्धा मन ऐकत नाही. असं पण होते. यस, मला माझ्या शरीराला ज्या गोष्टी नको आहेत त्याच मला कराव्याशा वाटतात. माझ्या शरीरासाठी जे योग्य नाही तेच मला करावंसं वाटते. माझ्या शरीरासाठी जास्त
चहा नको आहे पण मी त्याकडे ओढल्याच जात आहे. कधी असं होते की एखादं व्यसन मला मला सुद्धा माहिती आहे, मला म्हणजे सॉरी मला नाही हा, ज्यांना ज्यांना आहे. ओके, पण आता इथे कसं आहे, मी म्हणजे आपण सर्व, तर आपल्याला माहिती आहे की हे जे काही व्यसन आहे, हे व्यसन आहे ना, तर आपल्या शरीरासाठी घातक आहे. सगळ्यांना माहिती आहे की नाही, माझ्या शरीरासाठी, माझ्या सोलसाठी ह्या सगळ्या गोष्टी घातक आहेत, चूक आहे, हे माहिती आहे. पण तरी काय होते, तरीही त्यावर ताबा मिळवला जात नाही. तुम्हाला सगळ्यांना किंवा आपण युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे की चिंतामुक्त जगा. काय चिंता, चिंता आपल्याला काय आहे, चितेपर्यंत नेणारी आहे. चिंता काय करते, तर चिंता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मागे ओढते. पुढचं पाऊल टाकायचं तर तेथे आपण मागे येतो. चिंता केल्यामुळे काय होते, तर चिंता केल्यामुळे माझं आभा मंडळाची एनर्जी कमी होते, माझे चक्र इम्बॅलन्स होतात. किती छान प्रकारे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की चिंतामुक्त जगा. पण तरीही आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही, आहे ना रेकीचा नियम. तर जे लोक सदस्य रेकीमध्ये नाही आहेत त्यांना सांगते आहे, बघा सगळ्यांना माहिती आहे की चिंता नाही करायची, आपल्या लहानपणापासून आपण शिकलेलं आहे, नो टेन्शन जिने का. पण तरीही चिंता ही येतेच. शरीरासाठी गरजेची आहे का, नाही. पण कोण करतं मग चिंता, मग चिंता कोण करतं, चिंता करायची सवय कोणाला लागली आहे, शरीराला तर नाही आहे. मग शरीर चिंता नाही करत, कारण शरीरच तर बिघडते चिंता केल्यामुळे. मग करते कोण, मनाला मनाला मन करते. म्हणजेच काय झालं, मन आणि शरीर दोन्ही गोष्टी एका जागेवर येत नाही आहेत. हा मोठा संघर्ष आहे. माझ्या मनाला जे हवं आहे ते शरीर करू देत नाही आहे, आणि शरीराला जे हवं आहे ते मन करू देत नाही आहे. बरोबर. मग येथे आपला सगळ्यांचा संघर्ष सुरू आहे. दोन्ही संघर्ष आपले एकदम योग्यच आहेत. एक आहे, मन आणि शरीर एका जागेवर येत नाही आहे, आणि त्यामुळे सगळे विकार शरीराला आणि मनाला होत आहे. बॅलन्सिंग होत नाही आहे लाईफ. आणि दुसरं म्हणजे की मला जे नको आहे तेच माझ्या डोक्यात येत आहे, मला जे नाही आहे तेच माझ्या भावनांचा आणि माझ्या विचारांचा. बघा, वाईट विचाराला की भावना दुखवल्या जाते. यस, पण मला त्या गोष्टीची आठवणच नको आहे, कारण माझ्या भावना दुखावल्या जातात असं आपल्याला वाटते. हो, कारण मला ती गोष्ट आठवली की मला दुःख होते, ती गोष्ट आठवली की मला वेदना होतात. मग मला ती गोष्ट आठवायला नको आहे, पण काय होते, वारंवार तीच आठवते, तीच आठवते, तीच आठवते. यस, पुनरावृत्ती होते. ह्याच कारण की दोन गोष्टी आपण एका सेशन मध्ये दोन घेत आहे, थोडस समजून घ्यावं लागेल तुम्हाला. भावना आणि विचार या दोघं एका जागेवर येत नाहीये, किंवा दोघांचं बॅलन्स होत नाही आहे, दोघं एकरूप होत नाही आहेत. पुढे माझं शरीर आणि माझं मन हे दोघंही सारखा विचार करत नाही. जर दोघांनी पण सारखा विचार केला तर प्रश्नच मिटला. आणि दोघांनी सुद्धा भावनांनी आणि विचारांनी मी तोच विचार करेल जो माझ्यासाठी योग्य आहे, माझ्या भावनांसाठी योग्य आहे. आणि आपोआप भावना योग्य झाल्या की काय होणार, तर माझं शरीर योग्य राहणार. सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस साध्य होतात. कशा होतील, तर फक्त आणि फक्त ताबा कुठल्या गोष्टीवर घ्यायचा आहे, भावनांवर की विचारांवर की शरीरावर की मनावर, विचारांवर. विचारांवर. यस, खूप छान. विचारांवर ताबा घ्यायचा आहे. जसा विचारांवर ताबा घेतला जाईल तसं काय होईल, तर भावनांवर ताबा येईल. भावनांवर ताबा येईल तसं काय होईल, आपोआप शरीराला योग्य अफर्मेशन आणि योग्य प्रकारे आपलं शरीर तंदुरुस्त व्हायला लागेल. मग आपल्या मनाला जे हवं आहे ते आपलं शरीर करू देईल. ओके, एवढंच नव्हे तर आपलं मन सुद्धा आपोआप आपल्या ताब्यात येईल.
माझ्या मनाला काय वाटावं आणि काय नाही वाटावं यावर सुद्धा ताबा कशाचा? माझ्या विचारांचा. आणि मी काय विचार करावा आणि काय नाही करावं यावर ताबा कोणाचा? माझ्या मनाचा. थोडं कठीण होत आहे ना? नवीन लोकांना कठीण होत आहे. यस, समजणं कठीण आहे. पण आता खूप वेळा आपण ब्रह्मांडी ऊर्जा रेकी 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 बद्दल बोललो आहे. तुम्हाला सांगितलं होतं की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही ब्रह्मांडी ऊर्जा रेकी आपल्याला कशी मदत करते ना, हे तुम्हाला सांगायचं आहे. तर आपल्या या फ्री सेशन मध्ये आपण ही सेवा म्हणून देत असतो. तर बघा, सन्माननीय सदस्य, आपल्याला हाच आपला संघर्ष सुरू आहे. कशाचा? आपले विचार थांबत नाही आहेत, आपले विचार योग्य दिशेने जात नाही आहेत आणि त्यावर आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण राहत नाही. हा सगळ्यात मोठा संघर्ष सुरू आहे. आर्थिक प्रश्न आहेत, अनेकांना आर्थिक प्रश्न आहेत, पण त्यावर आपण सहज मात करू शकतो जेव्हा या भावनांवर आणि विचारांवर आपला ताबा असेल. नाही तर मग काय होते? तर आपण आर्थिक प्रश्न सोडवायला जातो आणि आपण आपल्या भावनांमध्ये, आपल्या विचारांमध्ये अटकून राहतो. आपली प्रगती परत मंदावते. मग आपण ब्रह्मांडी ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर काय करू शकतो? तर सेम तुम्हाला जसं मी सांगत असते, ही ब्रह्मांडी ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणामध्ये कशी घ्यावी हे टेक्निक शिकतो. ही ब्रह्मांडी ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा, आपण या ब्रह्मांडाकडून घेतलेली ऊर्जा आपल्या शरीरासाठी आणि आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कशी वापरावी हे आपण टेक्निक शिकतो. आणि हे टेक्निक शिकल्यामुळे आयुष्याचा फक्त विचारांचा आणि भावनांचाच नव्हे, तर एखादी घटना घडली तेव्हा सुद्धा जो भावनांचा आणि विचारांचा जो उद्रेक होतो किंवा घालमेल होते, कोलाहल माजते, ती पूर्णपणे नियंत्रित आणण्यासाठी ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला मदत करते. कारण आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये शिकत असताना काय करत असतो? तर आध्यात्मिक ऊर्जा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, वैद्यकीय दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून येथे अभ्यास करत असतो. आणि आपला उद्देश हा मोठ्या प्रमाणात सेवेचा उद्देश आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच हे ब्रह्मांड भरभरून देत आहे, भरभरून लोकांच्या आयुष्यामध्ये बदल होत आहे आणि सकारात्मक बदल होत आहे. तो विचारांचा कोलाहल कमी होतो, थांबतो. आता मग फक्त विचार येतात, नकारात्मक विचार येतात तेव्हाच नव्हे, तर आयुष्यामध्ये एखादी घटना घडते तेव्हा सुद्धा, मग ती वाईट घटना घडते, एखाद्या व्यक्तीचं जाणं असू देत, एखाद्याकडून मिळालेला धोका असू देत, झालेला विश्वासघात असू दे, एखादी आर्थिकतेमध्ये मिळालेलं मोठ्या प्रमाणातलं काय असतं, काय म्हणूया आपण त्याला, कोणी लुबाडलेलं असू दे, किंवा एखाद्या ठिकाणी झालेली मानहानी असू दे, या अनेक प्रसंगामध्ये माणसाचा स्वतःवरचा ताबा, स्वतःवरचं नियंत्रण खूपदा जात असतं. तो भावनांमध्ये आणि विचारांमध्ये एवढा अटकून जातो की अनेकदा या संघर्षामध्ये त्याला स्वतःला पुढे काढता येत नाही. एकतर त्याचं आयुष्य आहे त्या जागेवर थांबतं, आहे त्यापेक्षा मागे जातं, किंवा अनेकदा या संघर्षामध्ये कित्येक लोक स्वतःला पण मी पूर्ण विश्वासाने सांगेल की आयुष्यामध्ये येणारा कुठलाही संघर्ष असू देत, कुठलाही, तो संघर्ष केवढाही मोठा असू देत, जेव्हा सर्वसामान्य लोकांना वाटेल की ही नाव डुबली आहे, अरे या व्यक्तीचं आता काहीच राहिलं नाहीये, एवढ्या मोठ्या संघर्षामधून ही व्यक्ती कशी निघेल, निघूच शकत नाही, असं जेव्हा वाटू शकतं, म्हणजे असं तुमच्या आयुष्यात येईल असं नाही म्हणत आहे मी, अशाही प्रसंगामध्ये जेव्हा ब्रह्मांडी ऊर्जेसोबत तुम्ही जोडलेले असाल ना, तर तुम्ही असे अलगद त्या सगळ्या संघर्षामधून बाहेर निघसाल. मग तो आयुष्याच्या वळणावरचा कुठलाही संघर्ष असू दे.
त्याचं कारण असं की ही ब्रह्मांडी ऊर्जा ज्या प्रकारे तुम्ही घेसाल, तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर, तुमच्या भावनांवर आपोआप ताबा येणार आहे. तुमचं आभा मंडळ खूप छान होणार आहे. तुमचे सर्व चक्र बॅलन्स होणार आहे. आणि जेव्हा तुमचे चक्र बॅलन्स असतात तेव्हा कुठल्या प्रसंगामध्ये तुम्ही कसं वागावं, किती भावनांच्या आहारी जावं आणि केव्हा कितव्या क्षणाला आपण त्या सगळ्या दुःखामधून बाहेर निघावं, त्या वेदनांमधून बाहेर निघावं, याची जाण आपल्याला येतं. एवढंच नव्हे तर केवढाही मोठा संघर्ष असू दे, एक विश्वास पाठीशी असतो की यस, माझ्या आयुष्यामध्ये हे ब्रह्मांडी ऊर्जा मला मदत करणार आहे. आणि असे अनेक मिरॅकल्स आपल्या सोबत होत असतात. मी याला तुम्हाला असे अंधश्रद्धेकडे नाही नेत आहे, पण असे अनेक मिरॅकल्स होत असतात की जेव्हा असं वाटते की आता कोणीच नाहीये, पण तेव्हा सुद्धा अगदी कित्येक हात आपल्यासाठी तयार असतात. कारण आपण तेच देणारे होतो. तुम्ही जे देसाल ना, तेच तुम्हाला मिळणार आहे. जे तुम्ही पेरसाल ना, तेच तुमच्या आयुष्यात उगवणार आहे. आपण काय पेरणार आहे? ब्रह्मांडी ऊर्जा. रेखी सोबत जुडल्यानंतर अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवणे. माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला आहे. माझ्या आयुष्याच्या संघर्षामध्ये मला या ब्रह्मांडीय ऊर्जेने जिंकवलं आहे. तर मी या ऊर्जेचा उपयोग अनेक लोकांना त्यांच्या आयुष्याच्या संघर्षामधून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या आयुष्याच्या संघर्षामधून त्यांना जिंकवण्यासाठी करून घेतला आहे आणि त्यांना ते टेक्निक दिलं आहे. आणि नक्कीच ते सुद्धा आज रोजी हेच देत आहेत जे मी त्यांना दिलं. तर लक्षात घ्या, कोण एकटं राहणार आहे? जर तुम्ही लोकांना पेरता आहात चांगल्या गोष्टी, चांगल्या गोष्टी, चांगल्या गोष्टी, तुमच्या आयुष्यामध्ये काय येणार आहे? नक्कीच चांगल्या गोष्टी. तर एखाद्याला जर आजचं सेशन समजलं नसेल किंवा ब्रह्मांडी ऊर्जा, ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला या आपल्या संघर्षामधून बाहेर काढण्यासाठी कशा प्रकारे मदत करते, हे जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच मला विचारू शकता. कोणाला काही डाऊट असेल तर तो सुद्धा विचारू शकता. असा हात करावा लागेल, तेव्हा तुम्हाला बोलायची संधी मिळेल, किंवा इलेक्ट्रिक हँडरेल्स. अरे वा, कोणाचाच हात वर येत नाही, याचा अर्थ मी खूप छान प्रकारे सांगितलंय. खूप छान, खूप छान, खूप छान. तर खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. तर मी मग पुन्हा विचारेल, आपल्यापैकी असं कोण आहे की खरोखर मी या भावनांच्या, या विचारांच्या किंवा आणखी कुठल्या तरी, बघा अगदी डिटेल्स आपण सांगितलं पाहिजे, प्रसंग नाही, पण मी अनुभव घेतला आहे की मी संघर्षामधून बाहेर निघाले किंवा मला मार्ग मिळत आहे, असं कोणी असेल तर नक्कीच तुम्ही या ब्रह्मांडी ऊर्जा रेखीबद्दल 2 शब्द बोलू शकता, जेणेकरून नवीन लोकांना आपण बोला. ऍक्च्युली म्हणजे मी जेव्हा रेकीचा कोर्स हा स्टार्ट केला त्याच्या आधी मला प्रचंड राग यायचा, मन बिलकुल शांत नव्हतं, सतत विचार विचार विचार, झोप उडालेली होती. आणि या सगळ्यामध्ये ना मला एक पॉझिटिव्हिटी मिळाली. आपोआपच माझ्या लक्षात यायला लागलं की मी शांत होतीये, माझे विचार, मी रिॲक्ट होत नाहीये, माझा राग तेवढा पहिल्या इतका नाही उफाळत आहे. हळूहळू हळूहळू ते कंट्रोलमध्ये येते आणि त्याचा खूप जास्त इफेक्ट झालाय. मला वाटत नव्हतं की माझ्याकडून ते होईल, पण त्या ऊर्जेमुळे मला त्याचा खूप फरक पडलाय. मन शांत होतं. धन्यवाद मॅडम त्यासाठी. तरच किती दिवस झाले? मला 2 आठवडे होत आले असतील. माझं आता सेकंड डिग्रीचं ऍडमिशन जस्ट झालं या रविवारी ना, येस, 17 खरंच तारखेला झालं होतं जॉईन. ताईंसाठी एक मनापासून बहुत बढिया. कारण ना तुम्ही मनापासून करताय, हो ना? हो, खरंच मनापासून तर. खूप छान, अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला माहित आहे कोणीतरी आणखी पुढे आलाय. बोला, बोल बोल. कोमलची तयारी झाली आहे, बोल कोमल. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं पण सेम आहे. मी पण आता 2 आठवडे झाले सेकंड डिग्रीलाच आहे. आणि माझं पण पहिला सेम होतं, मला खूप राग येत होता, प्रचंड म्हणजे प्रचंड राग. आणि आता असं झालं ना, जसं जसं मेडिटेशन करते, जसं पुढे जाते, जशी ऊर्जा समजायला लागले ना, तसं आपोआप मन शांत होतंय. असं नाहीये की मी ते स्वतःहून करते, म्हणजे ते माझ्यामध्ये चेंजेस आपोआप होतात.
आणि मला ते रिअलाइज होते की आपलं मन पण शांत होतंय, विचारांवर पण ताबा भेटतोय आणि त्याच्यामुळे ना बाकीच्या गोष्टी पण सगळ्या व्यवस्थित होत्या. त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. ऊर्जा खरंच मदत करते खूप. यस, म्हणजे हा आपला कुठेतरी आतला संघर्ष होता की नाही, आपल्या भावनांचा, आपल्या विचारांचा संघर्ष होता आणि या संघर्षावर सगळ्यात जास्त आपल्याला मात करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. येथे मात केली ना तर आपण जगातल्या, म्हणजे काय, मी जर स्वतःला जिंकलं ना तर मी या जगाला जिंकू शकते. लक्षात घ्या, अगोदर गरजेचं आहे स्वतःवर ताबा मिळवणं, स्वतःला जिंकणं. खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. तरी मी विचारेल आणखी सेशनला मास्टर, ग्रँड मास्टर्स आहेत, 10 मिनिटाचा वेळ आहे, तर तुम्हाला काही शेअरिंग करायचं असेल तर मोठ्या प्रेमाने करू शकता. बोला शारदाबाई, तुम्हाला शेअरिंग करायचं आहे. ओके, माईक सुरू करा. मॅम, रेखी आपण देतो त्यावेळेस आपण ज्याला रेखी देतो त्या माणसाला काय दृश्य दिसतात का? म्हणजे असं झालंय म्हणून मी येस विचारते की आता तुम्ही येस येस, तुम्ही आता आपल्या सेशनला आहात शारदाताई, तुम्ही सेशनला आहातच. तर आपण डिस्टन्स रेखी देत असताना समोरच्या व्यक्तीला जसं सांगतो, जसं बसवतो तसं त्यांना दिसू शकतं, त्यांना जाणवतं ना. आता आपण लाईव्ह मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा डिस्टन्स रेखी दिली आहे, पण त्या विषयाबद्दल आपण जाहीर सेशन मध्ये बोलत नाही, हे तुम्हाला ओके. त्यामुळे आपण नक्कीच आपल्या सेशन मध्ये सांगूया. अनेक, एवढंच नव्हे तर त्यांना काही दिसतं का? हो, त्यांना जाणवतं आपण रेकी देत आहे. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला रेकी द्या, तर तुम्ही इथून देत असताना त्यांना त्या गोष्टीची जाण होते ना, जर ते घेण्याच्या भूमिकेत असतील तर नक्कीच होते. ओके, खूप छान, नक्कीच होते. ओके, काही शेअरिंग करायची आहे? पण मग मी काय म्हणते, हा बोला बोला, तुमचा माईक बंद झाला. जयश्री गायकवाड, तुम्हाला बोलायचं आहे? मग पटकन बोला, कारण माईक डिस्टर्ब होते थोडासा. बोला लवकर, काय बोलायचंय? आत्मा नमस्ते. उजेडात बसा ना, उजेडात. जयश्री ताई, कुणाला नाही दिसत आहे? आता नाही हलवता येणार मला हे, बरं, पण बोला 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 बोला. मला इतकं सांगायचं होतं मॅडम हा. की ज्या वेळेला रेखीत नव्हतो किंवा तुमचा संपर्क नव्हता त्यावेळेला स्वतःची चलबल, म्हणजे म्हणतो ना आतून त्रास होणे किंवा स्वतःला म्हणजे काहीतरी होतंय हे जाणवत होतं, तरी पण आपण त्या गोष्टीला सहन करत होतो म्हणजे. आणि ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञतेची भावना सांगितलात, शांत राहणं सांगितलात, किंवा काही ज्या गोष्टी हळूहळू जे समजत आल्या ना, त्याच्यातून इतकं शांत डोकं झालंय ना. मला मानसिक आजार होता पण तो सुद्धा आता कमी झाला. आणि तुमचं शिकवण्याचं एक पद्धत आहे ना मॅडम, ती खूप म्हणजे आत्मसात केलंच जातं ती गोष्ट. खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान, खूप छान, नक्कीच, खूप छान. बघा, येस. विचारांवर आपला ताबा आला आहे. आपला विचार आपण काय करावं, आपण सकारात्मक विचार करायला लागलेलो आहे. तो येस. बोला विद्याताई. मला बोलायचं. हा, 2 मिनिट विद्याताईचं होऊ द्या, 2 मिनिट. हा, शारदाताई. आत्मा नमस्ते, येतोय आवाज? हा. आपण आता मी ग्रँड मास्टर म्हणजे संपण्यातच आहे मॅडम आता. तर जे असं सुरुवातीला मी रेकीला जुळले ना, तर म्हणजे सर्व निगेटिव्ह विचार जास्त भरलेले होते आणि लेडीज म्हटलं म्हणजे जास्त विचार करायची सवय असते. कारण आपण प्रत्येक घरातल्या प्रत्येकाचा विचार करतो, स्वतःचा विचार करतो आणि नकारात्मक विचार खूपच होते. पण आता जसं रेकीमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड लेवलला आले तसे नकारात्मक विचार खूप कमी झाले आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे पहिले वाटायचं कसं काय होणार आहे असं पॉझिटिव्ह थिंकिंग, असं नुसतं म्हटल्याने तर होत नाही. पण तुम्ही ज्या टेक्निक सांगितल्या त्या टेक्निकने खूपच असा फरक पडतोच की आपण पॉझिटिव्ह आणि सकारात्मक
विचार करायला लागतो त्या टेक्निकमुळे. कारण नुसतं म्हटल्याने तर कोणत्या गोष्टी होत नाहीत, की आपण विचार करू असं होत नाही. पण त्या टेक्निक प्रभावीपणे तुम्ही शिकवल्यात आणि त्या खूप छान एक 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 जसं पायरी आपण चढत जातो तसं आपल्याला स्वतःमध्ये आपल्याला बदल दिसून येतो आणि इतरांना पण तो जाणवतो. म्हणजे शेजारी असतील किंवा आपल्या घरातलेच आपल्याला सपोर्ट करतात. त्याहून आपल्याला कळतं की आपण जे दिशेने चाललोय ती आपली योग्य दिशा आहे. आणि नक्कीच या रेकीमध्ये आल्यानंतर खूपच आयुष्य असं बदलून गेलेलं आहे. आणि आपण स्वतःची मदत तर करतोच, पण आपण इतरांची मदत सुद्धा करू शकतो. हा एक वेगळा आनंद या रेकीतून आपल्याला मिळतो. आणि खूप छान प्रवास आमचा खूप छान झाला मॅडम. रेकीचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद. आणि एक विशेष मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा ग्रुप असतो तेव्हा काही वेळा काय होतं की जो शिक्षक असेल किंवा आपला जो आपला शिकवणारा असतो तर तो एखाद्या व्यक्तीकडे जो मागे पडला ना त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. बऱ्याच वेळेला असा अनुभव इतर गोष्टींमध्ये आले, रेकीमध्ये नाही पण इतर गोष्टींमध्ये. पण तुम्ही सर्वांना घेऊन चालतात हे खूप छान वाटतं की जो मागे पडलाय त्याला पण तुम्ही असं बोलतं करता किंवा त्याच्या भावना तुम्ही न सांगता पण समजून घेता. त्यामुळे त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो. खूप छान अनुभव आलाय. थँक्यू. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद विद्यार्थी. खूप खूप धन्यवाद. शारदाताई बोला, तुमचा प्रश्न काय आहे तर. आता माईक बंद करून बोलता, आम्ही कसं करावं? हा ते काय झालं, मी शुक्रवारी ना रेखी दिली एका व्यक्तीला. हा रेखी दिल्यानंतर मी रेखी देत असताना माझ्यापासून असे एक लाईट गेली अशी सरकन अशी एवढ्याशा आकाराची लाईट गेली. तर ती लाईट त्या व्यक्तीच्या शरीरात जाताना त्या व्यक्तीने बघितली आणि ते बघितल्यानंतर त्याच्यानंतर ते काय झालं, तिच्या मानेपासून पोटापर्यंत कोणीतरी चालतंय असं चालत होतं. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर मग ती म्हणते मला भगवान विष्णू दिसले आणि त्यांच्या बरोबर एक देवी दिसली. त्याच्यानंतर मग परत तिचं लहानपण तिला आठवलं आणि तिचा बर्थडे आणि आई वडील, तिचा आई वडील हयात नाहीत आता, आणि तिची भावंड. आणि आता ही ती सर्वांपासून म्हणजे तिच्या वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम चालले. ती सर्वांपासून एकटी आहे आता. आणि असं असं तिला दृश्य दिसलं आणि तिच्या घरामध्ये सगळी सफेद लाईट हे असं दृश्य दिसलं. मग ती मला म्हणते हे काय आहे या? तर म्हटलं मला काय माहित नाही, मी आम्हाला विचारते. मग हे काय आहे ते तुम्ही सांगा आहे, म्हणजे ह्याचा काय असेल अर्थ यात. बर, ओके 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 ओके. शारदाताई मी रात्री पण तिला दिली मॅम. येस, खूप छान. तुम्ही कुठं बसलेल्या होत्या, म्हणजे कोणत्या गावला बसलेल्या होत्या रेकी देताना? कुठं? माझ्या घरात तिथे आणि ती व्यक्ती कुठं होती? सांगू शकत नाही. ती व्यक्ती कुठं? पनवेलला होती ती पनवेलला. आणि तुम्ही कोणत्या गावला? मी आता इथं नवी मुंबई एरोली. ओके. बघा तुम्ही खरं तर आपण ही विषय बाहेर बोलत नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. ओके. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी देत असताना मी तुमच्याकडून सेकंड डिग्री मध्ये डिस्टन्स रेकी लाईव्ह देणे करून घेते तुम्हाला. तेव्हा आवर्जून आपण काय करतो, ते एका व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी बसवतो, दुसऱ्या रूम मध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही गावला, या जगातल्या कुठेही, आणि आपण त्या व्यक्तीसोबत कनेक्ट होऊन त्यांना ऊर्जा पोहोचवतो. सेम तुम्ही तसंच केलं आहे. तर अनेकदा आपल्याला पहिलाच प्रयोग असतो आपला, पण तरीही ते लोक तुम्हाला सांगतात ना की तिकडे त्यांना काय फील झालं. तसं तुमच्याकडून जी ऊर्जा गेली ती ऊर्जा तिला स्पष्टपणे फील झाली, कारण तिची खूप मोठी घेण्याची भूमिका असेल. खूप प्रेमाने ती तुमच्याकडून घेत होती, तिचा घेण्याचा तो भाव होता, तो प्युअर सोल जेवढ्या चांगल्या प्रकारे ती घेण्याच्या भूमिकेमध्ये होती ना, त्यामुळे तिला त्या सगळ्या गोष्टी जाणवल्या. मात्र सगळ्यांनाच असं काही जाणवेल असं नाही. ओके. तुम्ही सुद्धा देणारा थोडा प्रभावी आणि घेणारा पण येत सुद्धा नाही थोडा. तिला झोप पण येत नाही. तर रात्री पण रेखी दिली, रात्री पण तिला तसंच जाणवलं. आणि त्याच्यानंतर तिने रात्री गोळी न घेता तिला झोप आली रात्री. यस, ये होई ना बात. खूप छान तुम्ही कार्य करत आहात आणि असेच सेवा करा शारदाताई. खूप छान.
मी तुम्हाला रेकीमध्ये आल्या होत्या तेव्हा पण मी तुम्हाला ग्रँडमास्टरला यायला मी स्वतः तुम्ही बोलल्या की तुम्ही माझं नाव नाही घेतलं मॅडम. तुम्हाला मी तेव्हाही सांगितलं होतं खरोखर नाही टेक्नॉलॉजी समजत आमच्या सेशन मधील काही लोकांना, तेवढी टेक्नॉलॉजी नाही समजत, पण त्यांची ऊर्जा मात्र खूप छान आहे. तुमची ऊर्जा खूप छान आहे आणि बस तुम्ही करत राहा. आणि जे काही झालंय ना त्याला ब्रह्मांडाचे धन्यवाद माना आणि सोडून द्या. आणि आहे ना त्या अनुभवासोबत चिटकलेले नका राहू. ओके, सोडून द्या. झालं आहे. थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि पुढे चालायचं. तिला पण म्हणा थँक्यू म्हण आणि चल. आणि जर का ती स्वतः ऊर्जेसोबत जुडत असेल, जर रेकी शिकत असेल तर नक्कीच तिला म्हण ये स्वागत आहे तुझं. तिच्या संघर्षाला ती सहजतेने पेलू शकेल. खूप छान शारदाताई, खूप मस्त. ओके, नक्कीच जाणवतात ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी जाणवतात. तुम्हाला शक्तिपात घेत असताना किती सारे अनुभव येतात. मग आता हा प्रश्नच नाहीये. आहे का? प्रश्नच नाहीये. तो अनुभव आहे, तो अनुभव आहे. पण एका लेवल नंतर आल्यानंतर तुम्हाला समजेल या सगळ्या गोष्टी. खूप मस्त. त्या फक्त 3rd डिग्रीला झालेल्या आहे ना, अजून ग्रँडमास्टरला येणार आहेत. शारदाताई आलेल्या आहेत, हो ना शारदाताई? हो. येस, आलेले आहेत. तर असं आहे, एखादी गोष्ट होते का, होऊ शकते का, शंका कुशंका नाही. जे झालं आहे एक्सेप्ट. नाही फील झालं त्यांना एक्सेप्ट. नाही झालं नाही झालं, झालं झालं, बस एवढ्या प्युअर भावामध्ये राहा. ओके, चला. तर अगदी मनापासून धन्यवाद शारदाताईंचे सुद्धा. आणखी कोणाला शेअरिंग करायचं आहे मोठ्या प्रेमाने? माझा संघर्षामध्ये मी स्वतःला कसं बाहेर काढलं, हा विषय आहे आजचा. थोडा माझा कुठला संघर्ष सुरू होता आणि तो आता कमी झाला आहे. मग तो विचारांचा असेल, जो कुठला असेल. कोण बोलणार आहे? मी नाव कोणाचंच घेणार नाही आज. मला तुमचा हात हवा आहे. तुम्ही असा हात केला तरच मग मी तुम्हाला सांगणार आहे. हॅलो. बोला बोला बोला. हा, नमस्ते आत्मा. नमस्ते मॅडम. आवाज येतोय मॅडम? यस. मी रुचिरा. ऍक्च्युली मी 10 तारीखला हे जॉईन केलं सेशन रेकी 1. मला खूप बरं वाटत नव्हतं. म्हणजे महिनाभर जवळजवळ ऍसिडिटी, अपचन आणि खूप असं मेंटली खूप डाऊन होती. म्हणजे मी डॉक्टरकडूनच तुम्हाला फोन केलेला की मी रेकी जॉईन करू शकते का म्हणून. आणि मी दुसऱ्या दिवशी जॉईन झाली आणि मला ऍसिडिटी म्हणजे अक्षरशः 365 डेज ऍसिडिटी असतेच. आणि एकतर विचार खूप म्हणजे 3 वर्षापूर्वी माझं म्हणजे युटरस रिमूव्हर झालं, म्हणजे कॅन्सर होता. त्याच्यातून बाहेर आली, पण तरी तो ट्रॉमा कुठेतरी होता आणि ते सतत तेच विचार विचार म्हणजे कधी कधी आपल्याला काय वाटतं ते एक्झॅक्टली आपल्याला डॉक्टरना सांगता येत नाही, किंवा मानसिक जे वाटतं ते डॉक्टर गोळी नाही देऊ शकत आपल्याला. म्हणजे ते आपलंच आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागतं. पण तुम्ही मला तेव्हा म्हणालात की तुम्ही 15 दिवस मेडिटेशन करा, तुमचं ऍसिडिटी आणि सगळं कमी होईल म्हणून. तर मी 10ला जॉईन केला आणि आज 28 तारीख आहे. आणि मला वाटतं एक पहिले 4-5 दिवस सोडले तर त्याच्यानंतर मला म्हणजे इतका म्हणजे अक्षरशः जवळजवळ 85% त्रास कमी झालाय. म्हणजे आता 3-4 दिवस तर अजिबात त्रास होत नाहीये. मानसिक म्हणजे मला आता वाटतंय की मी जे विचार सतत करायचे त्याच्यामुळे कदाचित मला ऍसिडिटी होत होती. आणि आता सततचे एवढे मेडिटेशन असतात की ते मेडिटेशन मध्येच असतो, त्यामुळे ऑटोमॅटिकली डोक्यातले विचार कमी झाले, किंवा जे विचार येतात ते आता चांगले विचार येतात. किंवा एकदा म्हणजे टू बी फ्रँक, एकदा आपल्याला एखादा मोठा आजार येऊन गेल्यानंतर एक भीती असते की परत रिव्हर्स होईल का, किंवा परत काही होईल का. पण ते पण आता असं एक पॉझिटिव्ह हे आलं की ठीक आहे, झालं तर झालं, नंतर बघू, आता तर आपल्याला काही नाहीये ना, असं एक सायकोलॉजी झाली आता. आणि त्यामुळे एक मानसिक मला स्वतःला शांतता मिळाली. म्हणजे मला वाटतं या 18 दिवसामध्ये मला खूप फायदा झाला. म्हणजे अक्षरशः म्हणजे आज इतकं शांत वाटतंय ना, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि रेकीचे पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप छान, खूप छान, मस्त, बहुत बढिया. आजचे शेअरिंग सगळे फक्त आणि फक्त 2nd डिग्रीला आलेले सदस्यच करत आहेत.
म्हणजे नेमके काल परवापासून यांचं सेकंडचं सेशन सुरू झालंय. थँक्यू ऑल ऑफ यू. तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची घेण्याची, तुमची वृत्ती, तुमची श्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढे छान रिझल्ट देत आहे. नक्कीच सगळ्यांनाच असेच रिझल्ट. मी ते सांगते आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये बदल पडला, मी तेथे तेथे तेच तुम्हाला सांगते, दुसरं काहीच सांगत नाही. जर माझ्यासोबत होऊ शकतं तर तुमच्यासोबतही होऊ शकतं, कारण जी ऊर्जा माझ्याकडे आहे तीच ऊर्जा तुमच्याकडे आहे. बस एवढं सोपं टेक्निक आहे. जे मी सांगते निर्वीला पेटीचा क्लास लावलाय ना. अस्मी, प्रत्येक सेशन मध्ये माझी अस्मी एक वेळ माईक ऑन करतेच आणि घरची गोष्ट सांगतेच. मी सतर्क असतेच. खूप थँक्यू. कोण शेअरिंग करणार आहे? मला प्लीज, तुम्ही दिसत नाही खरंच आहे. डायरेक्ट माईक सुरू करा आणि बोलायला सुरुवात करा. डायरेक्ट माईक सुरू आणि बोलायला सुरू. आत्मनमस्ते मॅम. बोला. येतोय? यस. रेखी म्हणजे काय झालंय माहितीये का, सुखमय जीवन म्हणतो ना तसं झालंय माझं. आणि मस्त आनंद. एवढ्या आनंदात असते मी, एवढ्या आनंदात असते की बस. पूर्वी रेखीमध्ये यायच्या आधी काय व्हायचं, मनासारखं नाही झालं किंवा कामाचा लोड पडला, काही त्रास झाला तर राग दुसऱ्यावर काढायचा, नाही जमलं तर स्वतः बडबड करायची. मनातल्या मनात सतत बडबड चालू असायची. त्रागा करायचा, चिडचिड व्हायची, असा संघर्ष चालू होता. पण आता रेखीमध्ये आल्यापासून, आता तर मी ग्रँड मास्टर माझं झालंय, 2-3 दिवस राहिलेत, पण आता तसं होत नाही. आता एकदम मस्त आणि आनंदात. जरी कामाचा ताण पडला तरी मी मस्त आनंदात असते. म्हणजे त्रासच वाटत नाही कोणत्या गोष्टीचा. मस्त आणि आनंदात असते. एक अनुभव सांगते. परवा मी गावाला गेलेले, खूप पाऊस होता, खूप म्हणजे खूप पाऊस होता. आणि मी बसने येणार होती. जस्ट मी निघता निघता फक्त असं सांगितलं की माझा प्रवास छान होऊ दे, मला बस चांगली मिळू दे, जागा व्यवस्थित मिळू दे. आणि मस्त मी 4च तासात मुंबईला पोहोचले गावावरून. इतर वेळी मला 6 तास लागतात, 5.5 तास लागतात. पण एवढा पाऊस, एवढं हे होतं तरी पण इतका छान प्रवास झाला आणि एकदम मस्त छान पैकी मी आले. खूप खूप धन्यवाद रेखीचे तुमचे. खूप मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. संध्या बगाडे, तुम्ही माईक ऑन केला आहे? बोला. हो हो मॅम, मला पण सेम ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि स्पॉन्डिलिसिस, सर्वायकल, या सगळ्यांसाठी माझ्या टॅबलेट चालू होत्या. मी 15 तारखेला तुम्हाला कॉल केला आणि लगेच तुमचं सेशन जॉईन केलं. आणि दुसऱ्या दिवशी नंतर मी मेडिटेशन करत आहे 16 तारखेपासून. तर माझ्या मी गोळ्या पूर्णतः आता बंद केल्या. मला त्या दिवशीपासून ऍसिडिटीची गोळी मी घेतलीच नाही. माझं औषध जसं पडून आहे तसं त्याला मी पाहिलं पण नाही. आणि मला आता काही झालं तर मला एकच औषध मिळालं, मेडिटेशन. मेडिटेशन करते आणि मग मला असं माझ्या मनालाही एक मला औषध माझं स्वतःच मिळून गेलं. मला तसंही डॉक्टरांकडे जायला आवडत नव्हतं, औषध खाणं पण आवडत नव्हतं. पण मला आता मी खुश या गोष्टीत आहे की चला मला एक औषध मिळालं. मला काही झालं तर मी मेडिटेशन करते आणि स्वतःला हे करते, सावरून घेते त्याच्यामध्ये. खूप मस्त, खूप मस्त, खूप छान 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 छान. ओके, माने दादा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आहे रेंज आहे माने दादा तुमच्याकडे? थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. होय का? एक मिनिट. हं, हं. येतोय का आता आवाज? आवाज येतोय. येतोय आवाज? हा. रेकी म्हणजे काय आणि त्याच्या जीवनात किती मोठा आमूलाग्र बदल होतो तो रेकी केल्यानंतर समजतं. आता मॅक्स माने दादाकडे रेंज कमी आहे, पाऊस सुरू आहे ना त्यामुळे. नाही दादा, रेंज कमी आहे. ओके, काय हरकत नाही, काय हरकत नाही. नवीन लोक. सुनीता ताई,
माने दादा तुम्ही रेंज मध्ये जा थोडेसे. हा रेंज मध्ये जा, रेंज मध्ये. रेंज नाहीये तुमच्याकडे इथं. बोला सुनीता ताई. आत्मा नमस्ते मॅडम. रेकीमध्ये आल्यापासून मला खूप खूप बरं वाटतंय. मनामध्ये सारखं विचारांचं काहूर असायचं आणि आजार पण असायचं. स्पॉन्डिलिसिसचा त्रास, गुडघेदुखी, पाठदुखी हे सगळे आजार होतेच आणि आता खूप कमी झालेत आणि खूप छान वाटतंय. मनाला शांतता वाटते. आत्मा नमस्ते. मस्त मस्त मस्त. बघा एकाने सांगलं तेच दुसऱ्याने नाही सांगायचं, खरं खरं सांगायचं. येस, सगळेच जण खरं खरं सांगतायत. मला माझ्या काकू वाट बघतात माझं नाव केव्हा घेतात म्हणून. पण आहे ना मला त्या मध्ये मध्ये दिसतात, मध्ये मध्ये एक ते एका जागेवर बसत नाही. हा बसा एका जागेवर. शोभाबाई पाटील कुठे आहात तुम्ही? इथे उज्ञाला आहे मॅडम मी. ते बरं बरं गेली बरं. होती कशा आहात? दर्शनाला. हा छान आहे. रेकीमुळे खूप छान प्रवास झाला. मला ते गुडघे दुखत होते पण मग दर्शन एकदम छान झालं पावागडला. वर गेलो, वर आलो. आता आमची 11ला ट्रेन आहे. ती स्टेशनवर बसली. इथे आपला प्रोग्राम चालू ऐकते. आता आज टाइम भेटला, 2-3 दिवस तर काही टाइम नव्हता. काय हरकत नाही. अच्छा, हो मस्त आहात ना तुम्ही? हो छान आहे मॅम. ओके. तुम्ही तर म्हणा मी दर्शनालाच जात नाही सेशन सोडून. बघा बरं, नाही सेशनही झालं आणि दर्शनही झालं. मॅडम, मला आपले क्लास पूर्ण करायचे होते आणि त्याच्यामध्ये मला ते 7 मेडिटेशन नाही झाले, 21 झालं. माझं इतकं मन दुखलं. म्हटलं नाही, आता मी पहिले देवीला जाते, देवीचं करते ना, आता तिथून सगळी सुरुवात करते. माझं मन काय होतं, तिकडे जायचं नाही करायचं. आणि मी ते मनात नाही निगुटे झाले की मला देवीला जायचं, देवीचं माझं. मी सकाळ संध्याकाळ मेडिटेशन करत होती आणि मी जे करायचं ते केलं नाही मेडिटेशन. हो, काय माझं हरकत इतकं मन. नाही. शोभाताई काहीच हरकत नाहीये. नक्कीच तुम्ही या. आनंदाने आपण पुन्हा सेशन करूया. ओके. आत्मा नमस्ते. आले माने दादा तुम्ही? ओके, बोला, करा अनम्यूट. यस, बोला. अच्छा, ऊर्जेचं असं म्हणणं आहे की माने दादांना नाही तर सुनीताला बोलायला संधी द्या. बोला सुनीता. तुम्ही पूर्ण रेंज मध्ये गेल्याशिवाय तुम्हाला संधी नाही. सुनीता आहे का? रेंज आहे का तुमच्याकडे? पावसामुळे अनेक जणांना रेंजचा प्रश्न येतोय. सुनीता पडवळ का मॅडम? यस यस यस. हो, आपल्याकडे आज दोन्ही सुनीताला संधी दिली ना. आत्मा नमस्ते. मी ग्रँड मास्टर सुनीता पडवळ नाशिकवरून बोलत आहे. मी रेकीच्या प्रवासामध्ये आता ग्रँड मास्टर पर्यंत आली आहे. कम्प्लीट झालेलं आहे माझं. पण माझा रेकीचा प्रवास खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने झालेला आहे. आणि मी रेकी जॉईन करायच्या आधी, आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, पण त्याला तोंड देणार एवढं आपली कॅपॅसिटी नसते. कधी आपण नाराज होतो किंवा आपण त्याच गोष्टींना धरून पुढे चालत असतो. आपण त्याच्यातनं बाहेर कधीच निघत नाही आणि कुठलंही असं सोल्युशन नसतं का आपण त्याच्यातनं बाहेर निघू. पण मेडिटेशनमुळे असं होतंय माझ्या बाबतीत की मी कुठलीही संकट माझ्यावरती येऊ किंवा कुठलीही अडचण छोटी मोठी येऊ, मी त्याच्यामधनं बाहेर निघते आता. आणि मला पटकन माझा राग कंट्रोल पण होतोय आणि मला योग्य वेळेस योग्य निर्णय पण घेता येतोय. आणि मेन म्हणजे मी खूप शांत झाले आहे मेडिटेशनमुळे. आणि असं होतंय की मेडिटेशन नाही केलं तर माझी चिडचिड होते, पण जेव्हा माझी चिडचिड झाली की मी मेडिटेशन करते आणि मी एकदम रिलॅक्स होते आणि निर्णय घेण्यामध्ये मी खूप सक्षम झालेली आहे. योग्य वेळेस योग्य निर्णय पण घेऊ शकते. आणि मेन म्हणजे की प्रवास माझा खूप छान चालला आहे रेखीचा. म्हणजे रेखीमुळे माझ्या आयुष्यामधले प्रॉब्लेम्स आहे ते गेले पण आहे आणि जे येत आहे. असं नाही की रेखी जादू करते, पण रेखी असं करते की आपल्याला प्रॉब्लेम्स साठी सोल्युशन सापडण्याचा मार्ग मिळतो. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येऊ, आपल्याला सोल्युशन हे आपणच शोधत असतो. आपणच शोधतो. आपल्याला दुसऱ्याची गरज पण पडत नाही सांगायची. आणि असंही नाही की आपण समोरच्याला बदलू शकतो, आपण स्वतःच बदलतो तेव्हा समोरचा बदलतो आपल्यासाठी. म्हणजे रेखीमुळे माझं असं झालेलं आहे. माझा खूप छान प्रवास झाला रेखीमुळे. आणि मॅडमचं सांगायचं तर मॅडम ज्या मेडिटेशन घेतात आणि त्याच्या मेडिटेशन मध्ये जे अफॉर्मेशन देतात, आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याला कळत नाही की हे काय, पण जेव्हा प्रॅक्टिकली आपल्या लाईफ मध्ये तसं घडत असतं तेव्हा असं वाटतं की मॅडमने दिलेले अफर्मेशन एकदम 100% एकदम खरे आहे.
आणि त्याच्यामुळे आपले प्रश्न पण सुटतात आणि मेडिटेशन आपल्याला तेव्हा जाणवतं की मेडिटेशन हे काय आहे. आणि एवढी पॉवर आहे मेडिटेशन मध्ये, आपलं आयुष्य मेडिटेशन मुळे खरंच आणि खरंच एकदम बदलून जातं आयुष्य आपलं. तर खूप खूप धन्यवाद रेकीचे आणि खूप खूप धन्यवाद मंजुश्री मॅडमचे. आणि रेकी आवर्जून करायलाच पाहिजे, काळाची हो गरज हो आहे रेकी करायला. नक्की 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 नक्की. आपल्याला कोणालाच रेकी करा हे सांगायचं नाहीये, ठरलंय ना आपलं. तर मी एकच विचारेल सुनीताताई तुम्हाला, ते रिव्हर्स जर्नीचं काय आहे जरा सांगा ना. किती हा रिव्हर्स, काय म्हणता मॅडम? रिव्हर्स जर्नी किती झाली जरा सांगा ना. हा रिव्हर्स जर्नी, माझी रिव्हर्स जर्नी आता जवळ आता मी जर आता माझं वय आहे 40+ आहे माझं, पण मग मी रिव्हर्स जर्नी अशी केली का मला असं वाटतं मी 25-30 वर्षाचीच आहे, अशी झाली माझी रिव्हर्स जर्नी असं. आणि आपले विचार पण बदलतात आणि आपली राहणीमान पण बदलते रिव्हर्स जर्नी असं. थँक्यू मॅडम. खूप मस्त. अंतर्बाह्य बदल स्वतःमध्ये होतो. येस, तुमचं वय कशाला सांगता. खूप छान, खूप मस्त, खूप मस्त. अच्छा, कोणाला स्पेशल शेअरिंग करायची असेल तर नक्कीच हात वर करा, कारण आपल्याला आता मेडिटेशन घ्यायचं आहे मोठ्या प्रेमाने. बोला सुवर्णा. सुवर्णाच्या इथपर्यंत येऊन राहिला आहे, संधी नाही मिळत आहे. बोला सुवर्णाताई. सध्या खूप बिझी असते, पण म्हणजे मी नंतर सांगेन तुम्हाला, शेअर तुमचे पर्सनली तुम्हाला करेन. पण मला खूप एनर्जी आहे, अजून सुद्धा मी एनर्जी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आता दिवसभर मी एवढी थकले, काम झालंय तरी पण मी स्वयंपाक करताना तुमचे व्हिडिओ बघतेय का. बॅगेत हे ठेवलंय मोबाईल, कानाला हेडफोन आहे, इयरफोन आहेत, आणि फक्त व्हिडिओ मी तुम्हाला दिसत नाही. आणि मी म्हणजे आता सध्या अशी परिस्थिती आहे, मी स्वयंपाक वगैरे करतेय आणि तरी सुद्धा मी तुमचे बघते. ही एनर्जी आहे. थँक्यू 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 सो मच. येस, आपल्याला थकवतच नाही ही ऊर्जा. एक वेळ मेडिटेशन केलं ना आपण सकाळी, की संध्याकाळपर्यंत कशी ती ऊर्जा राहते. आपली बॅटरी चार्जिंग जे म्हणतात ना, आमचे एक सर म्हणतात, मॅडम मग समजा जर आपली चार्जिंग कमी झाली तर बॅटरी सोबत आहेच. स्वतःला पुन्हा पुन्हा चार्ज करूया, पुन्हा पुन्हा चार्ज करूया. खूप छान, अगदी मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. काय बोलावं या ऊर्जेबद्दल, किती आपल्याला ऊर्जा देते, किती आपल्याला ताकद देते. आणि खरंच आपले संघर्ष, अगदी बघा तुम्ही सांगितला कोणाचा आरोग्याचा संघर्ष, कोणाचा काय म्हणता स्वाती नाशिककर, स्वातीचं उद्या आपलं सेशन सुरू होणार आहे. स्वाती, काही प्रश्न आहे का स्वाती? हँड रेज केला आहे बघा. कोणाचा तब्येतीचा संघर्ष होता, कोणाचा म्हणजे आरोग्यासोबतचा संघर्ष, कोणाचा भावनांसोबतचा संघर्ष, कोणाचा नातेसंबंधातील संघर्ष. आपली ताकद प्रत्येक ठिकाणी लागत असते, पण या प्रत्येक संघर्षावर मात कुठून होते, यावर मात करण्याची क्षमता फक्त आणि फक्त, आणि येथून जेव्हा बदल होतो ना, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी खूप सुंदर दिसायला लागतात. आणि आमच्या सेशन मध्ये आम्ही एक छान चॅलेंज घेत असतो. आज तुम्ही स्वतःचा सेल्फी काढून ठेवा आणि सेशन जॉईन करा. 1.5 महिन्यानंतर स्वतःचा सेल्फी परत काढा. आणि तुमच्यामध्ये जर बदल तुम्हाला स्वतःला वाटला नाही, तुमच्या असण्यामध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला बदल जाणवला नाही ना, तर ही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे एवढी जी नाममात्र एनर्जी एक्सचेंज जी तुम्ही भरली आहे ती पण परत घ्या. आमचं चॅलेंज असतं. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मनापासून धन्यवाद मानते की आतापर्यंत हे चॅलेंज कोणीच, मी जिंकली आहे आणि माझे सगळे सदस्य सुद्धा जिंकले आहेत. म्हणजेच काय, तर त्यांच्यामध्ये तो बदल झाला आहे आणि मला एनर्जी एक्सचेंज वापस द्यावी लागली नाही. म्हणजे विन विन पोझिशन झाली आहे. बोला स्वाती नाशिककर, काय म्हणता तुम्ही? हा एक मिनिट, काय मॅडम, म्हणता? मी संध्याकाळी एक जण संध्याकाळी मी ट्रॅव्हलिंग मध्ये असते, तर मी ऑडिओ चालू ठेवते पण व्हिडिओ बंद ठेवते. तर मला पण आवडतंय हे, कालपासून मी चालू केलेलं आहे सेशन. ओके, खूप छान, बहुत बढिया, खूप छान, खूप छान, मस्त मस्त, थँक्यू. छान मॅडम, मी पण बसमध्ये असते तेव्हा तुमचे ऑडिओ चालू असतो, व्हिडिओ बंद असतो. काल मी परवाच्या दिवशी
पूर्ण बसमध्ये तुमचं हे सेशन अटेंड केलं. आणि आज सकाळी ना मी पाण्याला आणि जेवणाला एक दिली ना, तर पाणी मला ना नारळाच्या पाण्यासारखं लागलं. अगोदर मी एक घोट प्यायले तेव्हा वेगळं लागले, नंतर हे केलं नारळाचं पाणी असतं ना तसं लागलं खूप. आणि आता स्वयंपाक करण्यापूर्वी मी केलं होतं, पण छान झालं होतं. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, खूप छान. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. ऊर्जामय जेवण, ऊर्जामय पाणी पीत राहू. खूप छान. नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा, असं मी सगळ्यांना सांगेन. मी एवढं म्हणेल की संघर्ष तर आहेतच, राहणारच, येणारच. असं नाहीये की बाबा रेकीमध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये कोणताच प्रश्न आला नाही, असं नाहीये. पण त्या संघर्षावर सहजतेने मात करण्याची ऊर्जा आपल्या आतमध्ये असणार आहे. आणि फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा आपण मार्गदीपक होणारी या ब्रह्मांड ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर अशी ही ऊर्जा आपल्याला खूप मदत करणार, खूप मदत करणार. पहिलेच करून घेतलं तुझ्याकडनं. मयुरी, काही बोलायचं? हा, काही बोलायचं असेल, माईक चालू आहे. कल्पना दी, तुम्हाला काही बोलायचं आहे? तुमचं पण माईक सुरू आहे. रेकीचा अनुभव, रेकी म्हणजे मला आधी निगेटिव्ह विचार खूप यायचे ना, भयंकर निगेटिव्ह विचार यायचे. त्या निगेटिव्ह विचारांमधून तर तुम्ही म्यूट झाल्या मध्ये, माझ्याच्याने पिन करता करता म्यूट झाल्या. अनम्यूट करा. मला पण आधी निगेटिव्ह विचार खूप यायचे. मी रेकीमध्ये यायचे आधी खूप निगेटिव्ह विचार होते मनामध्ये. पण जशी रेकीमध्ये आले तसे हळूहळू ते निगेटिव्ह विचार कसे निघून गेले ते मलाच कळले नाही. आणि आता असं झालं की कुठलाही निर्णय असो, कुठलाही विचार असो आणि कुठलाही प्रॉब्लेम असो, अगदी सहजतेने तो निघून जातो. म्हणजे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही, सहजतेने घेतो त्याला आपण. म्हणजे डोक्यावर तो येऊच देत नाही आपण. सहजतेने तो मार्ग त्याच्यातून निघतो. आणि कुठल्याही घरामध्ये काही प्रॉब्लेमही झाला तरी तो पण म्हणजे असा आपल्या शरीरापर्यंत पोहोचतच नाही, तो बाहेरच्या बाहेरच सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे एवढी एनर्जी आपल्यामध्ये येते, मेंटली, फिजिकली. म्हणजे इतकं सक्षम होतो आपण की हे रेकी म्हणजे एक मोठं टॉनिक आहे. आजारामध्ये जे टॉनिक घेतात त्यांनी जसा आजार दुरुस्त करतात, माणूस सशक्त बनतो त्यांनी, तसंच हे रेकी हे मानसिक आजारावर एक टॉनिकच आहे, मोठं टॉनिक आहे. ते टॉनिक घेतल्याने तुमचं शरीर मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, आरोग्य सगळ्यांनी सक्षम बनतं. इतकं सक्षम बनतं की त्याला कोणीच तोडू शकत नाही. खूप मजबूत बनतं ते, कणखर, मजबूत, सक्षम. म्हणजे सर्व गुण यांनी परिपूर्ण होतं ते. म्हणजे कुठलीच गोष्ट त्याच्यावर आघात करू शकत नाही आता, इतकं मजबूत बनलं आहे ते. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपण सोल्युशन काढू शकतो पटकन. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्याच्यावर आपण एकदम लगेच सोल्युशन काढू शकतो आणि ती पॉझिटिव्हली घेतो ती गोष्ट. म्हणजे निगेटिव्ह विचार येतच नाही, कुठलीही गोष्ट निगेटिव्ह घेऊच शकत नाही आता, ती पॉझिटिव्हच घेऊ शकतो आपण. येस, एवढी सक्षमता आपल्यामध्ये येते. खरं आहे. आपण आणि खूप सक्षम बनतो, खूप सक्षम. मग आपल्या आयुष्याचे प्रश्न आपल्या सहजतेने सुटतात, म्हणजेच आपला संघर्ष कमी सोपा होतो, होतो, सोपा सोपा होतो. होतो, अगदी सोपा होतो. अगदी संघर्ष संकट वाटतच नाही तो, Yes. संघर्ष संकट वाटतच नाही, सोपा होतो. खूप छान. म्हणजे अगदी आतमध्ये हृदयापर्यंत ज्या भिडलेल्या गोष्टी सुद्धा होत्या, जे विचार होते ते सुद्धा म्हणजे सहज निघून गेले, वाऱ्यासारखे सहज निघून गेले. म्हणजे केव्हा निघून गेले ते म्हणजे मलाही कळले नाही, इतके सहज निघून गेले ते. हलकं हलकं झालं शरीर पूर्ण, म्हणजे मन, डोकं सगळं हलकं हलकं झालं, अगदी हवेत तरंगल्यासारखं वाटतंय आता. खूप छान. म्हणजे रेकी म्हणजे खूप म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं गिफ्ट आहे हे, गॉड गिफ्ट मिळालं म्हटलं तरी चालेल. खूप मोठं गिफ्ट मिळालेलं आहे. हे गिफ्ट आपल्याच जवळ होतं, हे पण लक्षात घेऊया आपण. फक्त आपण आपला गिफ्ट विसरलो होतो. आपलं गिफ्ट कुठं आहे ना हे आपल्याच लक्षात येत नव्हतं. होतं का? नक्कीच ते आपल्याच जवळ होतं, पण ते टेक्निक तुम्ही शिकवलं ना आम्हाला, तुमच्याकडून ते टेक्निक आलं.
आणि तुम्ही ते इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवता, प्रश्नच नाही तुमच्याबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे तुमच्यासारखा गुरु मिळणं खूप भाग्य आमचं. अहो भाग्य. प्रश्नच नाही. छान शिकवावंच लागेल ना तुम्हाला. तुम्ही माझे जे सगळे आवडते लोक आहात. ओके. येस. हा, बोला मयुरी. मयुरी आणि नंतर माने दादा. बस मग आपण थांबूया. हा, माने ब्रह्मांडी ऊर्जेला एनर्जी मागा की माने दादाची रेंज येऊ दे. बोला मयुरी, माईक सुरू करा. नाहीतर तुमचा माईक सुरू असतो. नाही होत आहे आज थोडस अनेक ठिकाणी. आवाज येतोय? यस, आवाज आला माने दादा, बोला. हा, रेकी बद्दल कल्पना ताईंनी सांगितलं, एकदम योग्य सांगितलं. कारण की रेकी मध्ये आल्यामुळं शारीरिक, मानसिक, आर्थिक जे सर्व आजार आपल्या संसाराला नको आहेत ते सर्व पूर्णपणे बरे होतात. ज्या कल्पनेमध्ये आपण संसाराची व्याख्या करतो त्या संसाराला अनुकूल अशी परिस्थिती फक्त रेकीच करू शकते. रेकीमध्ये ती ताकद आहे की एखाद्या घरात, कुठल्याही घरात जावं, आजारपण हे असतेच. पण ते आजारपणाचं कारण समूळपणे नष्ट केलं जातं. समूळपणे नष्ट केल्यामुळे संसारात आनंद निर्माण होतो. आणि आनंदाचे व्हायब्रेशन जर घरात निर्माण झाले तर आध्यात्मिक विकास आणि आनंद मिळू शकतो. आनंद ऍक्च्युली आपल्या जवळ हे तुम्ही सांगितल्यामुळे, तुम्ही ते आम्हाला पटवून दिलं की एक्झॅक्टली जीवन म्हणजे काय. ऍक्च्युली जीवनाचा एक भाग हा आजारपण आहे. पण ऍक्च्युअली आध्यात्मिक विकास करण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलोय. आणि आपला जर आजार बरा झाला तर आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला 1 to 1 आपण जर सांगत गेलो तर दुसऱ्याला सांगितल्यामुळे जो आनंद होतो तो आनंद अवर्णनीय. आणि शारीरिक आजार ते निर्माण होण्याचं मूळ कारण इथं निर्मूलन केलं जाते आणि त्यांच्या मार्फतच केलं जाते, स्वतःच्या मार्फतच ते निर्मूलन होतं. म्हणून आनंद होतो. अरे हे तर मला माहीतच होतं पण मला ते प्रॅक्टिकल माहीत नव्हतं. पण तुमच्या थ्रू ते प्रॅक्टिकल केलं जात. आणि जीवनाचा महान उद्देश हा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आल्यामुळे साध्य होत. आजारपण बरं होणं हे तर फार किरकोळ आहे इथं आल्यामुळं. ऍक्च्युली जो विकास व्हायला पाहिजे होता, शारीरिक, मानसिक, आर्थिक विकास साध्य करण्याची गुणसूत्री मंजुश्रीताईंकडे. आणि मी ते अनुभवलेले. जीवन म्हणजे काय मला कळलंय. मी पण अनेक प्रॉब्लेम मुळे आधी मी फोन करून विचारलो होतो हे माझे प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करणार असेल तरच मी येतो. ऍक्च्युली माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले, प्रॉब्लेम डिझॉल्व्ह झाले, प्रॉब्लेमच राहिले नाहीत. आणि मग काय म्हणजे वर्णन काय करणार. जे प्रॉब्लेम घेऊन आलो होतो ते प्रॉब्लेम राहिले नाहीत माझ्या आयुष्यात. मला राग येत नाही, मला मन शांती मिळाली आणि आता काही वाटतच नाही. जे घडते परिस्थिती ही माझ्या चांगल्यासाठीच घडते. तिच्याकडे बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुमच्यामुळे मला निर्माण झाला. तुम्ही ती गुरुकिल्ली प्रत्येकाला दिली. हा जो रेकी पासून तो ग्रँड मास्टर पर्यंत जो प्रवास आहे हा तुम्ही दिलेल्या मदतीमुळे, तुम्ही दिलेल्या आनंदानं निर्माण झाले. आणि आता आम्ही आनंदातून महाआनंदाकडे जाते. तो आनंद मिळवण्यासाठी झालोय की तो आनंद मिळण्यासाठी आम्ही या पृथ्वीवर आलो. आणि त्यामध्ये बारीक बारीक गोष्टी, आता प्रत्येकाने ते उदाहरण दिले, क्षमा करणं वगैरे वगैरे, सगळ्या उदाहरण हे तर किरकोळ आहे. हे केल्यामुळे काय मिळतं ते मिळण्यासाठी आपला जन्म आहे. आपल्या असण्यामुळं बाकीच्यांना म्हणजे आपलं व्यक्तिमत्व एवढं प्रभावी झालं पाहिजे की आपल्याला मॅग्नेट बघता आलं पाहिजे, मॅग्नेट. आणि आपण जर पॉझिटिव्ह मॅग्नेट बनलो तर ऑटोमॅटिक विकास होणार आहे. आणि जी तुमची तळमळ आहे ना, की तुमची जी सांगण्याची पद्धत आहे, असं वाटत नाही की आम्ही बाहेर जातोय म्हणून. आम्हाला असं वाटतं प्रत्येकाला, मला नाही, प्रत्येकाला वाटतं की आपण आमच्या फॅमिली मेंबर समोर बोलतोय. आणि ते फॅमिली मेंबर समोरच बोलतोय म्हणल्यानंतर तो निसंकोचपणे माणूस आपापले प्रॉब्लेम शेअरिंग करत जातं. आणि निसंकोचपणे तुम्ही त्याला
उदाहरण देतात, त्याचा प्रॉब्लेम नाहीसा होतो. आणि एवढ्या मोठ्या आनंदासाठी आपली निर्मिती झाली हे ज्यावेळी कळतं, तरी आपले शारीरिक आजार ऑटोमॅटिक बरे होतात. कारण प्रत्येक आजाराला मूळ कारण ही मानसिकता असते. आणि तुम्ही मानसिकता वॉशिंग मध्ये टाकून ते धुतली जाते. मानसिकता तर धुतली गेली की माणसाला नवीन जीवन प्राप्त होतं, नव चैतन्य प्राप्त होतो, आयुष्यातला आनंद कळतो. आणि तो आनंद कळला की आजार वगैरे हा एक 60-70 वर्षाचा प्रवास आहे आपल्या पृथ्वीवरचा. या प्रवासामध्ये 30-40 वर्ष अशीच गेली आणि उर्वरित वर्षातच तुम्ही हा आम्हाला आनंद दिला आणि तो जर आनंद मिळून उर्वरित आयुष्य आमचं जर धन्य झालं तर तुमचे किती आभार मानायचे. कोटी कोटी धन्यवाद आहेत तुम्हाला मंजुताई, कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू. आणि माने दादाला बोलू दिल्याबद्दल या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, या नेटवर्कचे कोटी कोटी धन्यवाद. 3 वेळा संधी आली होती, 3 वेळा संधी नाही मिळाली. येस, अगोदर आपण नेटवर्कला कृतज्ञ नव्हतो, आपण नेटवर्कला प्रार्थना केलेली नव्हती. त्यांनी त्याची एक काय आपल्याला एनर्जी दाखवून दिली कदाचित. खूप छान. हो का ताई, तुम्ही जे आहे ते आहे, डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे हे कृतज्ञता व्यक्त करताना या ब्रह्मांडाची किंवा तुमची, ही अतिशयोक्ती नाहीये, ही सत्य परिस्थिती. आणि काय हो, फी काहीच नाही. आपण डॉक्टरकडे गेलो तर 1000 रुपयाशिवाय डॉक्टर आत घेत नाही. आपली फीच नाही. हा गिफ्ट मध्ये तुम्ही हिलिंग इन्स्टिट्यूट चालवताय, गिफ्ट मध्ये. कारण तुमचा उद्देश जगाच्या कल्याण करणं, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. त्यात स्वार्थ नाही, निस्वार्थी भावनेनं करते. आणि ते एवढ्या लिहिल्यापर्यंत आता काही ताईंनी सांगितलं की 1 आठवड्यात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काही ताईंनी सांगितलं 1 आठवड्यात मी गोळ्या घेणं बंद झालं. कसं शक्य आहे हो? डॉक्टरकडे वर्षानुवर्ष जातो, आपलं औषध बंद होत नाही. इथं फक्त 1 आठवड्यात मेडिटेशन केल्यामुळे औषध बंद होतं. तर मेलेडी खाओ तो खुद जान जाओ. मंजूश्री हीलिंग इंस्टीट्यूट में आओ और खुद जान जाओ जीवन किस लिए दिया है हमें ईश्वर ने. धन्यवाद ताई. खूप छान दादा, खूप छान. आणि खरंच आहे ना, आपल्या सगळ्यांची ऊर्जा आहे बघा. आपण काय म्हणूया, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट म्हणजे काही मंजुश्री नाहीये बरं का एकटी. लक्षात घ्या, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट म्हणजे हा सगळा ग्रुप आहे. ओके, आणि ग्रुपची एनर्जी खूप छान आहे. एवढी छान ग्रुपची एनर्जी आहे. सगळ्यांनी मिळून ग्रुप मेडिटेशन होत असते. खूप छान विचारांचं इथे आदान प्रदान होत असतं. अगदी आता कसं आहे, ब्रह्मांडी ऊर्जा रेकी आहे. आपण एका लिमिट पर्यंतच, नियम आहेत रेकीचे की तुम्ही जाहीर नाही करू शकत. त्यामुळे मला सेशन घेत असताना खूप बंधनं येतात. त्या बंधनांमध्ये राहून सेशन घ्यावं लागतं. लाईव्ह जे सेशन असतात ते सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मांडी ऊर्जा रेकीमध्ये आपण शिकत असलेला अभ्यासक्रम हा खूप मोठा आहे. फक्त लाईव्ह मध्ये आपण काही विशिष्टच गोष्टी सांगू शकतो. आणि सगळ्या सदस्यांना सुद्धा आज आमच्या ताई बोलल्याच, पण कदाचित त्यांना माहिती नसेल, शारदा ताई थोड्याशा बोलल्याच ना, आम्ही असे जे विशेष अनुभव असतात ना ते सुद्धा कुठं कधी जास्त शेअरिंग करत नाही. म्हणजे शेअरिंगच करत नाहीये. या मागचं कारण की रेकीचे काही नियम आहेत, त्या नियमांचे पालन करून आपण पूर्ण पुढे आपलं सेशन गेलं पाहिजे. लाईव्ह जरी असेल, पब्लिक जरी असेल, तरीही कुठेच नियमाच्या विरुद्ध झालं नाही पाहिजे. हा एक बंधन असतं म्हणून. नाही तर मग रेकीबद्दल बोलायचं म्हटलं ना, तर आपण सगळेचे सगळे सदस्य सकाळची संध्याकाळ होईल ना, तरीही आपण थांबणार नाही. मला सगळ्यांना आपल्याला पूर्ण विश्वास आहे. असं करता करता शेवटी मयुरीला माईक बंद करावा लागला आणि काय म्हणूया आपण व्हिडिओ पण तिला बंद करावा लागला. आली आहे, तिला 1 मिनिट द्यावाच लागणार आहे आणि मग आपण मेडिटेशन घेणार आहे. बोला मयुरी. आणि प्रत्येक बॅचला एक मयुरी असते आणि सगळ्या मयुरी माझ्या खूप लाडक्या असतात. माने दादांनी खूप छान कॉम्प्लिमेंट दिली. येस, खूप छान. आणि खूप छान अभ्यास सुद्धा केला दादांनी. खूप सुंदर प्रकारे. खूप सुंदर, अरे खूप सुंदर. मयुरी पोटात खूप ही झालीये. ओके, तर नेटवर्कचा इश्यू आहेच आपल्या ताईकडे. तरीही आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. मेडिटेशन करायचं ना? येस येस. या अगोदर नवीन लोकांचा काही प्रश्न आहे का आतून आलेला, की मॅडम असं काय, मॅडम तसं काय, कोणाचा काही आक्षेप आहे का? हा व्हिडिओ पूर्ण पब्लिकला जाणार आहे. बोला मयुरी, आल्या आल्या. माझ्याकडे पण आज रेंजचा प्रॉब्लेम आहे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. मी मयुरी कुलकर्णी, ग्रँड मास्टर नाशिकवरनं
बोलते. मला आज संघर्षाबद्दल असं सांगायचंय जे मॅडमनी सांगितलं का मी स्वतःवर सगळा संघर्ष तर आपण करतोच जीवनात, पण बरोबरचा संघर्ष हा खूप मोठा असतो. तर मला माझा मृत्यू दिसत होता आणि अशा पद्धतीने दिसत होता का जसं मी जाते, मृत्यू झालंय, मी घरच्यांना फोन केलाय, सगळे आले, माझा फोटो, सगळे पुढचे आपले जे विधी असतात ते दिसत होते. पण जेव्हापासून मी मेडिटेशन आणि रेखीला जॉईन झाले, मला कळालंच नाही का ते दिसणं कधी बंद झालं. अचानक एक दिवस मला वाटलं का अरे आपलं हे दिसत होतं आणि कुठे गेलं. तर ही जादू झाली. त्याच्यामुळे मी फारच डिप्रेस पण होती आणि भीती पण निर्माण झाली होती मनामध्ये कुठेतरी का काय होतंय का, खरंच असं होईल का. तर या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला मॅडमनी त्यातनं बाहेर काढलं आणि कशी निघाली हे मला पण कळालं नाही खरं तर. त्यामुळे खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि मंजुश्री मॅडमचे, रेखीचे पण खूप खूप धन्यवाद. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो ना. येस, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. तर नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या संघर्षामध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्याला खूप छान प्रकारे मदत करेल. या आपल्या खडतर वाटा जरी असेल तरी त्यामधून सहज असा सॉफ्टली आपला मार्ग कसा असेल ना, आपलंही आपल्याला समजणार नाही. आपलाच प्रवास त्या वेदनांमधून, त्या दुःखामधून केव्हा आनंदाकडे होतो ना, आपलंही आपल्याला समजत नाही. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती नसेल तर सगळे एकमेकांचे नातेवाईक, एकमेकांच्या मैत्रिणी आणि युट्यूबला आलेले सदस्य पुन्हा सेम तसंच. जे लोक युट्यूब वरून आले त्यांचे नातेवाईक असाच परिवार जोडलेला आहे. कारण काय आहे तर माझ्यामध्ये बदल झाला आहे. आणि केव्हा माझा प्रश्न मिटायला लागले ना, हा मलाच समजलं नाहीये. मग माझा प्रश्न मिटतोय तर माझी बहीण, माझा भाऊ, माझी वहिनी, माझी अमुक, माझी सासू सगळ्यांपर्यंत हा प्रवास पोहोचलेला आहे. बस एवढंच सोपं असं हे झालेलं आहे. तर हे सांगण्याचं कारण असं की मी एखाद्याला हो रेवती हो, मी एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्याला आपण म्हणतो की बाबा माझा प्रश्न सॉल्व्ह व्हायचा आहे. माझा प्रश्न कधी सॉल्व्ह होतो ना, माझंही मला समजत नाही. आणि मी केव्हा लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायला लागते ना, ते पण माझ्या लक्षात येत नाही. असा हा प्रवास होतो. म्हणजे माझा प्रश्न काय होता हा विसरूनच गेला जातं. अरे हो, हा प्रश्न घेऊन आले होते मी. आणि आम्ही ना पहिल्या दिवशी विचारतो काय अपेक्षा आहेत तुमच्या. जेव्हा सेशन संपताना जर तो व्हिडिओ दाखवला ना तर सगळ्यांना हसू येते. मॅडम केवढ्या छोट्या अपेक्षा होत्या हो आपल्या. केवढं छोटस आपलं एम होतं मला रेकी शिकण्याचं आणि रेकीने केवढं भरभरून दिलं. हे फक्त तुमच्याच बाबतीत नाही, माझ्या बाबतीत सुद्धा. मी सुद्धा रेकीला जेव्हा जॉईन झाले होते ना तेव्हा एकच उद्दिष्ट होतं, एकच. आणि ना ते तर उद्दिष्ट साध्य झालंच, पण त्यानंतर या ब्रह्मांडीय ऊर्जेनं जे दिलं ना हे सगळं तुमच्या समोर आहे. त्यांनी इथपर्यंत आणून ठेवलं आहे. त्यामुळे खरंच खूप धन्यवाद या ऊर्जेचे, तुमचे सुद्धा आणि आपल्या ग्रुपचे सुद्धा, सगळ्यांचे, या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, सर्व देवी देवतांचे, माझ्या गुरु सद्गुरूंचे सगळ्यांचे धन्यवाद. खूप धन्यवाद. किती कृतज्ञता असावी बस शब्दात व्यक्त करता येत नाही. तर आपण आता छान मेडिटेशन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुळा, या परिवाराचा एक भाग व्हा आणि तुम्ही सुद्धा अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे व्हा. बस एवढंच सांगेल. नवीन बॅच सुरू होत आहे. या. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आणि हा पुन्हा एकच आत्मा सांगते. नमस्ते मॅम. खूप छान. थँक्यू. एकच सांगते, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेवढी ताकद आहे, सासू सुना एका सेशनला बसतात, जावा एका सेशनला बसतात, नणंद भावजया एका सेशनला बसतात, जोडीदारासोबत एका सेशनला बसतात, आणखी बहिणी एका सेशनला बसतात. हीच ती पॉवर आहे फक्त ऊर्जेची. ऊर्जा सगळ्यांना एक अगदी मायली की अगदी आपल्या सेशन मध्ये सगळा फक्त परिवारच आहे.
खूप छान. जर का एखादी गोष्ट चूक आहे तर मी ती माझ्या जवळच्या लोकांना देत नाही, एवढं लक्षात घ्या. मग हे सगळं खूप छान आहे, म्हणून ते मी माझ्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवते. हाच एक पुरावा आहे या ऊर्जेचा. हीच एवढी कृतज्ञता आहे. ही ऊर्जा म्हणजे काय आहे. बस आपल्याला ओळख नव्हती म्हणून आपण सगळेजण खूप उशिरा पोहोचलो आहे. बाकी जगामध्ये लोक अगदी लहानपणापासून मुलांना या ऊर्जेपर्यंत जोडतात. किती भाग्यवान असतात ते. थँक्यू. चला, तर आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. ओके.